ऐन निवडणुकीच्या हंगामात मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयावर करोडो रुपयांची उधळपट्टी होत असल्याचं एबीपी माझानं समोर आणल्यानंतर आता अशी अनेक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी कारभार थांबण्याचं नाव घेत नाहीये। मंत्रालयातील आयएएस अधिकारी राहतात त्या यशोधन इमारतीवरही अशाच प्रकारची उधळपट्टी होताना दिसतेय। या इमारतीच्या वॉल कंपाऊंडची डागडुजी मागच्या वर्षी करण्यात आली होती आणि त्यावेळी महागड्या ग्रेनाइटचा वापर संपूर्ण वॉल कंपाऊंडला करण्यात आला होता। त्यावेळी जवळपास 35 लाख रुपये खर्च केला होता आणि आता पुन्हा एकदा याच वॉल कंपाऊंडला ग्रेनाइट लावण्यासाठी 24 लाख रुपयांचं टेंडर काढण्यात आलंय। म्हणजे एका वर्षापूर्वीच लावलेल्या ग्रेनाइटला आता पुन्हा एकदा टेंडर काढण्यात आलंय। विशेष म्हणजे ग्रेनाइट जास्त खर्चिक असल्यानं मंत्रालय परिसरात कोणत्याही इमारतीला ग्रेनाइट कंपाऊंड नाहीये। याच इमारतीसाठी ग्रेनाइट का असा सवालही उपस्थित होतोय। दरम्यान या संपूर्ण घटनेचा या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। सार्वजनिक बांधकाम विभागाची अनागोंदी आणि कागदोपत्री कशी बिलं लाटली जातात हे एबीपी माझाने दाखवल्यानंतर पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाची आणखी काही प्रकरणं समोर येताना पाहायला मिळतात। आता आपण आहोत चर्चगेटमध्ये आणि चर्चगेटच्या यशोधन इमारतीमध्ये या ठिकाणी सर्व आयएएस अधिकारी राहतात आणि याच आयएएस अधिकाऱ्यांच्या यशोधन इमारतीमध्ये पाहतो आपण हे वॉल कंपाऊंड आहे आणि वॉल कंपाऊंडवरती सुद्धा लाखो रुपयांची उधळण जी आहे ती होताना पाहायला मिळते। याच वॉल कंपाऊंडवरती जे आहे ते या भिंतीला पाहतो आपण संपूर्णपणे ग्रेनाइट बसवलेलं आहे। जवळपास 35 लाखाचं ग्रेनाइट कंपाऊंड जे आहे ते करण्यात आलेलं आहे। या परिसरामध्ये आपल्याला कुठेही ग्रेनाइटचं कंपाऊंड दिसणार नाही। जर आपण पाहिलं कुठल्याही प्रकारची तोडफोड झालेली नाही, कुठल्याही प्रकारचं ग्रेनाइट तुटलेलं नाहीये। चारही बाजूला इमारतीला चांगल्या स्वरूपाचं ग्रेनाइटचं हे कंपाऊंड आहे। मात्र पुन्हा एकदा जे आहे ते 24 लाखाचं जे आहे ते ग्रेनाइट बसवण्याचं टेंडर काढलेलं आहे। एवढंच नाही ते यशोधन इमारतीचं रंगकाम करण्यासाठी 19 लाख, आतलं डागडुजी करण्यासाठी 17 लाख असे करोडो रुपयांचं जे आहे ती उलाढाल होताना पाहायला मिळते। पुन्हा एकदा 24 ते 25 लाख रुपये जे आहे ते उधळपट्टी होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता टेंडर काढल्यानंतर पुन्हा एकदा हे ग्रेनाइट बदलणार की कागदोपत्री बिल काढलं जाणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन रुपेश लारसो, राजू सोनावणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।